जय श्री कृष्ण। समोरचा माणूस चुकतोय पण तरीही तुम्ही ती चूक करत असाल तर हा श्लोक नक्की ऐका। यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् मित्रद्रोहे च पातकम्। भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील 38व्या श्लोकात अर्जुन म्हणाला, जरी लोभामुळे बुद्धिभ्रष्ट झालेल्या यांना कुलाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारे दोष आणि मित्रांशी वैर करण्याचे पातक दिसत नसले तरीही। अर्जुन या ठिकाणी म्हणतो, कौरव लोभी आहेत हे मान्य आहे, पण आपल्याला सत्य माहीत आहे तरीही आपणही त्या पापाचे भागीदार का व्हायचे। अनेकदा आपणही म्हणतो, हे जग असेच आहे, मलाही तसेच वागावे लागेल। लोभ माणसाला आंधळ बनवतो, त्याला नातेसंबंध आणि भविष्य दिसत नाही। पण एक समजूतदार माणूस तोच असतो जो इतरांच्या चुकीच्या वागण्याला आपले निमित्त बनवत नाही। म्हणजेच लोभाच्या प्रवाहात वाहून जाणे सोपे आहे, पण स्वतःच्या तत्वांवर ठाम राहणे हेच खरे शौर्य आहे। कमेंट करा, तुम्ही कधी लोभामुळे चुकीचा निर्णय घेतलाय का? जय श्री कृष्ण। धन्यवाद।